गरबा खेळण्यासाठी 2 तास ट्रॅव्हल करून गेली आणि तिकडे जाऊन घडलं हे. त्यांची चप्पल हरवली, ब्लॉगरची चप्पल हरवली. वेट, इकडे जाण्याआधी काय काय स्ट्रगल केलं ना ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर रेल्वे स्टेशनला गेल्यावर मला कळलं की भाई साहब आमची ट्रेन तर 1 तास लेट आहे. म्हणलं झालं, इथूनच सुरुवात. मग काय, ही गर्दी पार करून आम्ही फायनली बसले ट्रेनमध्ये आणि 1.5 तासाचा प्रवास करून मी आली अंबरनाथ. तर 2 दिवस कंटिन्युअसली उपवास असल्यामुळे मी म्हणलं चक्कर बिक्कर नको यायला खेळताना, त्याच्यामुळे म्हणलं आपण खाऊन घेऊया काहीतरी. तर तिथे पण त्या दादाने 1 मिनिट म्हणून 1 तास लावला आणि तिथे पण उशीर झाला. मग काय, बळजबरी कसं बसं खाल्लं आणि मी बसले रिक्षामध्ये. तिथून मी डायरेक्ट पोहोचले आमच्या इथे. ते आल्यानंतर मी आपल्या ओजी गँगला घेऊन गेले डायरेक्ट गरबा खेळण्यासाठी. तिकडे पण गेल्यावर कळलं की इथे अजून गरबा स्टार्ट नाही. म्हणलं जाऊ द्या, तोपर्यंत आपण फोटो काढून घेऊया. त्याच्यामुळे वाकडे तिकडे व्हिडिओज आणि फोटोज काढले आणि तेवढ्यात आम्ही गरबा स्टार्ट केला. तर खूप चिखल होता, खूप दगड टोचत होती, पण स्टील मी गरबा खेळत, कारण की नवरात्रीच्या 9 पण दिवस मी गरबा खेळली नव्हती. त्याच्यामुळे सगळा वाचपा मी आज काढला होता. त्यामुळे कंटिन्युअसली 2 तास गरबा खेळल्यानंतर फायनली मला रिअलाइज झालं की त्यांची चप्पल हरवली. अर्धा तास शोध घेतल्यानंतर आम्हाला ती फायनली भेटली आणि मग त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही सगळेजण गेलो आमच्या घरी.